आगीमध्ये घर जळालेल्या कासारे यांना मंत्री भरत शेठ गोगावले यांनी 50,000ची केली आर्थिक मदत. कांबळेतर्फे महाड गावातील शेतकऱ्याला मंत्री भरत शेठ गोगावले यांचा मदतीचा हात. मंत्री भरत शेठ गोगावले यांनी आमचं घर उभा करण्यासाठी मदत केली, त्यामुळे आम्ही संपूर्ण वाडी त्यांचे मनापासून आभार मानतो. दिनांक 11 डिसेंबर रोजी महाड तालुक्यातील कांबळेतर्फे महाड इसानी कांबळे गावातील बौद्धवाडीमधील चंद्रकांत लक्ष्मण कासारे यांच्या घराला अचानक आग लागलेली होती. या आगीमध्ये कासारे यांच्या घरातील संपूर्ण साहित्य, अनमोल भात संपूर्णपणे जळून गेलं होतं. शेतकऱ्यांची जवळपास 2 ते 2.5 लाखांचं नुकसान या आगीमध्ये झाल्याचं सांगितलं गेलं. आग लागल्याचे समजताच मंत्री भरत शेठ गोगावले हे हिवाळी अधिवेशनात असल्यानं त्यांच्या सौभाग्यवती माजी जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई यांनी बौद्धवाडीमध्ये धाव घेत प्रशासनाला योग्य ती कारवाई लवकरात लवकर करण्यास सांगितलं होतं आणि प्रशासनाने सदर घटनेचा पंचनामा देखील केला होता. त्यावेळी सुषमाताई गोगावले यांनी कासारे कुटुंबाला मदतीचा हात देण्याचं आश्वासन दिलं होतं. कालच मंत्री भरत शेठ गोगावले हे हिवाळी अधिवेशन आटोपून आपल्या ढालकटी येथील निवासस्थानी दाखल झाल्यानंतर कासारे कुटुंबास त्यांच्या भेटीसाठी ढालकटी येथील शिवनेरी या निवासस्थानी आलं. मंत्री भरत शेठ गोगावले यांनी त्यांचा संसार पुन्हा उभारावा म्हणून चढल हाताने 50,000ची आर्थिक मदत केली. कासारे कुटुंबाला मिळणारी नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मंत्री भरत गोगावले यांनी केलेली मदत आमच्यासाठी आमचा संसार उभा करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा दानशूर नेता आम्ही पाहिला नाही, असं उद्गार काढत कासारे कुटुंबांनी मंत्री भरत शेठ गोगावले यांचे आभार मानले. गुरुवारी 11/12/2025 रोजी दुपारी साधारणतः 2:30 वाजता ही आग लागली. चंद्रकांत लक्ष्मण कासारे यांच्या घराला भयानक आग लागली होती. त्यावेळेला सुषमाताई त्या ठिकाणी पोहोचून काही यंत्रणा त्यांनी हलवली. शेठ जागेवर नसताना सुषमाताईंनी भरपूर आम्हाला सपोर्ट केला. त्याच्यानंतर आग विझून झाल्याच्या नंतर शेठचा आम्हाला फोन झाला. शेठने सांगितलं की आम्ही आल्याच्या नंतर आम्ही भेट देऊ, परंतु आम्ही त्यांना स्वतःहून या ठिकाणी भेटायला आलो आणि चंद्रकांत कासारे यांचं पूर्ण संसार हा म्हणजे पूर्ण जळून खाक झाला. भांडी कुंडी, फर्निचर, कपडा लता, काही कमवून त्यांनी दागिने सुद्धा बनवले होते, ते सुद्धा जळून खाक झाले. जवळजवळ 2.5-3 लाखाचा ऐवज त्या ठिकाणी संपून गेलेला आहे. आणि आज तो संसार पुन्हा उभा करण्यासाठी भरत शेठ गोगावले मंत्री यांनी चांगला एक त्याचा संसार पुन्हा उभा राहावा त्या दृष्टिकोनातून त्यांनी जी आर्थिक मदत ती 50,000 रुपये त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्या 50,000 रुपये आर्थिक मदत त्यांनी केली. ह्याच्यातून त्यांनी संसार उभा करण्यासाठी खरोखर त्यांनी तातडीची मदत जी केली. आम्ही आज अखंड वाडी भरत शेठ गोगावले यांचे आम्ही आभार मानतो. आणि याच्या पुढे जे काही पंचनामा वगैरे झालेले आहेत प्रशासनाकडून जे काही आम्हाला भेटणार आहे ते सुद्धा ते म्हणले की आम्ही पाठपुरावा करून तुम्हाला मदत कार्य करू.